व्हावे, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे। नेघे माझी वाचा तुटे महाला भपुकासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव। नेघे माझी वाचा तुटे महाला भपुकासाठी, तुका म्हणे पापे जाती संताची जपे। नेघे माझी वाचा तुटे महाला भपुकासाठी। पांडुरंगा करू प्रथम सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं। श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः, सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन्, तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां। सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठलं। पुण्यवंत भावे, गीता सज्जनाची नावे। नेघे माझी वाचा तुटे महाला भुपकासाठी। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा 4 चरणाचा। आपल्या जीवनात आपण काय व्हावं, त्याच्यासाठी आपण काय करावं, याच्या अर्थात काय साधन आहे आणि त्याचं साध्य काय, अर्थात साधूची साधना संतांची साधना केल्यानंतर आपल्या जीवनात काय फलश्रुती प्राप्त होते, काय लाभ होतो, त्याचं चिंतन मांडणारा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग आहे विठ्ठल। चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, जिगाव प्रकल्प अंतर्गत आदर्श पुनर्वसन गाव असणारं श्री क्षेत्र बेलाड या नूतन गावाच्या भव्य ग्रामशांती आणि विशेषत्वानं भगवान आशुतोषाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे उभय योग या कार्यक्रमाला येते बाबा विठ्ठल। शांती हीच आहे। आज एवढे साधक मंडळी, इतके संत मंडळी आज या गावात आलेत ना, सहज यांचं चरणरज जरी इथं पडलं तरी हे सहज भूमी शांत होते। म्हणून साधूचं येणं, आगमन हे आपल्या खऱ्या शांतीचं कारण आहे। गोड अशा प्रकारचा हा भक्ती उत्सव समस्त ग्रामस्थ मंडळ खऱ्या अर्थाने या भूमीची पावनता अशी आहे, ही भूमी सामान्य नाही, रत्नाला जन्म देणारी भूमी आहे। या भूमीची विशेषता अशी आहे, रत्नाला जन्म देण्यासाठी भूमीत कस लागतो देवा, तो कस या भूमीत आहे। सामान्य नाही, वारकरी संप्रदायाला ऊर्जा पुरवतील अशी 2 रत्न या भूमीत जन्माला आलेले आहेत विठ्ठल। सद्गुरु
सद्गुरू श्री श्रीराम बाबा आणि सद्गुरू श्री भास्करगिरी बाबा या दोन्ही महानुभावाला जन्म देणारी ही भूमी आहे. म्हणून मला वाटते कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. का बाबा, तर ही साधू या भूमीत जन्माला आले असं अतिशय पावन, तशी भूमीच पावन आहे. विदर्भाचा प्रांत तसाही फार प्रभावी आहे बरं का. विदर्भाची विशेषता अशी महाराज, विदर्भ ही खरी साधूभूमी आहे आणि विशेषत्वानं जगाला ऊर्जा देण्यासारखे पुण्यस्त्रोत या भूमीत जन्माला आलेत. जवळच आपल्या बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर मातीचे बिंब अर्थात शिंदखेड राजा म्हणून अशी एकापेक्षा एक दिग्गज रत्न सांभाळणारी भूमी, ही कुस देणारी भूमी, अशा प्रकारची भूमी आहे. गोड अशा प्रकारची भूमी. आज या भूमीची ग्रामशांती विशेषत्वानं आज उपस्थित असणारे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा भक्ती उत्सव चालू आहे ते परमश्रद्धेय परमपूजनीय सद्गुरू श्री तुकाराम बाबा आहेत. परमश्रद्धेय परमपूजनीय भास्करगिरी बाबा आहेत. आजच आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे हरिभक्ती परमश्रद्धेय परमपूजनीय वेदांताचार्य सारंगधर महाराज गोळेगावकर आहेत. त्याचबरोबर विशेषत्वानं एक नाही महाराज, एवढ्या साधूंचं नाव घेतलं तर मला वाटतं कीर्तन सहजच होऊन जाईल. आणि कीर्तन काय वेगळं काय करायचं असतं, कीर्तनाचं फलच जर पुण्यश्रुती असेल तर मला वाटते साधूंच्या नावातच पुण्यश्रुती आहे. म्हणून अशी एकापेक्षा एक दिग्गज मंडळी आहेत. हरिभक्तीपरा आदरणीय परमश्रद्धेय आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते आमचे रवींद्रजी महाराज हारणे बाबा आज लांबून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. एका ते आमचे महादेव महाराज आहेत, संतोष महाराज आहेत, बाजीराव महाराज आहेत, विष्णू महाराज आहे, कडुदास महाराज आहेत, सोपान महाराज आहेत, दत्ता महाराज आहे, प्रमोद महाराज, विठ्ठल महाराज, धनेश्वर महाराज, वासुदेव महाराज, प्रशांत महाराज, सोपान महाराज, शिवशंकर महाराज, आदित्य महाराज, राजेश महाराज, सुपडू महाराज, गोपाळ महाराज, अमोर महाराज आणि या गावातही काही कमी महाराज नाहीत. हे गावच महाराज असं आहे, एक नाही महाराज. परमार्थात काही मामा झालेत. आमचे एक मामा आहेत पुढं, त्यात ज्यांनी वारकरी संप्रदायाला ज्ञानाची ऊर्जा पोचवली ते सद्गुरू श्री सोनोपंत दांडेकर अर्थात मामासाहेब दांडेकर. आणि आपल्या गावात ज्यांचं जीवन भजनानंदी होतं असे परमश्रद्धेय परमपूजनीय साबे मामा. ही सामान्य मंडळी नाही देवा. या साधू पुरुषाची पुण्याईच आजही कमी नाहीत. आजही आपल्या गावात असणारे गुणीजन आमचे मधुकर महाराज, महादेव महाराज, रमेश महाराज, सुभाष महाराज, भास्कर महाराज, गजानन महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि आमचे गोपाल महाराज एकापेक्षा एक दिग्गज महाराज मंडळी इथं आजही आहेत. ही पूर्वसुरीनं केलेली पुण्य आहे. ही वास्तुशांतीचा हा मोठा आपलं ग्रामशांतीचा हा संकल्प आहे. गावाची शांती करावी लागते. का करावी लागते त्याचं कारण शांती हा संस्कार आहे. काही देशतः दोष असतात, काही कालतः दोष असतात, काही वस्तुतः दोष असतात, काही व्यक्तितः दोष असतात. या सगळ्या दोषाची निवृत्ती करण्यासाठी शांतीचा विचार आहे. माझ्याकडे गड्याला मर्यादित आहे, मी तिकडे फार काही जाणार नाही. हे सगळे दोष निवृत्त करण्यासाठी शांती आहे. कधी कधी एखादी वास्तू उभी करते वेळेस वास्तू निर्माण करणारे गौंडी चांगली नसतात, ते पिऊन चालू करतात काम, म्हणून तो दोष तिथं राहतो. कधी कधी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एखादी भूमीच दूषित असते. रामायणातला प्रसंग आहे. संद उपसंदानी ज्या भूमीत युद्ध केलं, तिलोत्तमेसाठी रक्त सांडलं, त्या भूमीतून जाता जाता रामप्रभूच्या चित्तावर रामप्रभू सोडता
सीतादेवीच्या आणि लक्ष्मणजीच्या चित्तावर त्याचा परिणाम जाणवला. दोघंही प्रामाणिकपणे देवासमोर कबूल झाले. मोठी माणसं कबूल होतात देवा. देवा, या भूमीतून माझ्या अंत जाते वेळेस विकल्प यायला नको होता, पण तुमच्यासारख्या देवाच्या सहवासात, सर्वज्ञाच्या सहवासात असल्यावेळेस विकल्प का आला? देवाने सांगितलं, हा तुमचा दोष नाही, भूमीचा दोष आहे. त्या भूमीत रक्त सांडलं, ती भूमी दूषित झाली. पण कधी कधी भूमी दूषित असते, कधी कधी व्यक्ती दूषित असतात, कधी कधी काल दूषित असतो. महाभारतातली कथा म्हणा, भागवतातही कथा आली. वसुदेवजी रात्री स्नानाला गेले आणि स्नानाला गेल्यानंतर ज्या वरून लोकात त्यांना नेण्यात आलं का, त्याचं कारण काल दूषित होतं. अशी सगळे दूषित दोष निवृत्त करण्यासाठी शांतीचं विधान आहे. हे जरी खरं असलं तरी मला वाटत नाही या भूमीत शांतीची आवश्यकता आहे. ही भूमी इतकी शांत आहे, एक साधू जन्माला आला का त्या भूमीत जी उपजत ऊर्जा असते सामान्य नाही, ती भूमी शांत असल्याशिवाय साधू जन्मालाच येत नाही. श्रीराम महाराजांचा अधिकार काही सामान्य नव्हता आणि आज ज्यांची धवल कीर्ती संबंध महाराष्ट्रभर आहे असे आमचे भास्करगिरी बाबा सामान्य अधिकारी नाहीत महाराज. म्हणून ही महात्मी या भूमीने जन्माला घातलीत, पण ही भूमी अतिशय पावन आहे. विठ्ठल खऱ्या अर्थानं या योगानं संतांचं आगमन आपल्या भूमीत व्हावं. ही भूमी अतिशय पावन आहे, ती पुनीत असलेली अधिक पुनीत व्हावी. पण या सगळ्या साधू मंडळीचं आगमन व्हावं. पण हा शांतीचा केलेला प्रपंच आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन संबंध ग्रामस्थ मंडळ असतील, आमचे विशेषतः गजानन महाराज आहेत, आमचे गोपाल महाराज आहेत, अधिक करून गंधर्वासारखी गायक मंडळी आणली महाराष्ट्रात ज्यांचा नावलौकिक आहेत असे आमचे सदानंद महाराज आहेत. आदरणीय खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आमचे कुंदन महाराज आहेत, गोड मृदंगाची साथ करणारे आश्राम महाराज आहेत. एक एका ते काय गणू अपार, हे सगळ्यांच्या विषयांत आदरभाव प्रकट करतो. साधूची भूमी आहे, साधूचं चिंतन घडावून अभंगाचा प्रपंच आहे. विठ्ठल साधूची साधना केल्यानंतर, संतांची साधना केल्यानंतर आपल्या जीवनात काय फलश्रुती प्राप्त होते याचं चिंतन मांडणारा अभंग आहे. तुकोबाराच्या जीवनाची विशेषता आहे ते भगवान परमात्म्याच्या भक्तीशी अनन्य एकविध स्वरूपाचं जीवन आहे. किती एकविध तुकोबार आहेत त्याचा विचार केला तर गाथ्यातलं एकविध प्रकरण पाहिलं पाहिजे. किती एकविधता आहेत तुकोबार आहे. एखादा तुकोबाराकडे आला आणि प्रपंचाच्या गप्पा मारू लागला तर तुकोबाराने त्याला निकसून सांगायचं का माझ्याकडं प्रपंचाच्या गप्पा मारू नको. मी माझ्या जीवनात नियमच केला का देवाशिवाय काही बोलायचं नाही. देवाशिवाय न बोलणारे तुकोबार आहे आज देवाला सपशेल बाजूला टाकतात आणि आज तुकोबार साधूच्या संबंधानं बोलतात. का बाबा? त्याचं कारण आहे. तुकोबार म्हणे, भल्या माणसा खरं सांगू का, तुला देव आणि संत दोन वाटतात, पण माझ्या अंतःकरणाची भूमिका ती आहे. देव आणि संत वेगळे नाही, देव तेच संत आहे. देव ते संत, 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 देव ते संत,
अंतःकरणाची भूमिका ती आहे. या दोघात काही फरक नाही म्हणे, दोघं एक आहेत म्हणे. कशी एक आहे म्हणे, कसाही विचार करी काय, कसाही विचार केला तरी दोघात अभिदय गुणाचा विचार कर, स्वरूपाचा विचार कर, सामर्थ्याचा विचार कर, दोघं एक आहे. हरी तैसे हरीचे, काही फरक नाही दोघात, काही नाही. गुणाचा फरक नाही, दोघांचे गुण सारखे. देवाकडे गुण आहे ऐका, यशस्वी अवधार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगा तू म्हणे पार्था दत्त चित्त होई. आता देवाकडे सहा जसे गुण आहेत ना देवा, तसे संताकडे सुद्धा ते गुण आहेत. देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. घड्याळ माझ्याकडे मर्यादित आहे, मी तिकडे जात नाही. देवाकडे यश आहे, देवाला पराजय माहीत नाही. देव कधी पराजित होत नाही, तसा साधूही कधी पराजित होत नाही. अर्जुनाच्या संबंधानं ज्ञानेश्वरच्या दुसऱ्या अध्यायात देवाच्या मुखात शब्द आहेत. देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझं नाव घेऊन एखाद्या कामाला, एखाद्या वाटेला चालू लागलो तर त्या वाटेला अपयश येत नाही म्हणे. तुझी येणी नामे अपयशी दिशाची लंगीची. अपयश त्या दिशेचं उल्लंघन करून जाते. देव असं जर बोलत असतील की विजय नाम अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नातू श्रेयसी विजय निश्चितू असणे जेथ. याचा अर्थ असा आहे, देवाकडे जसं यश आहे तसं साधूकडे यश आहे. देवाकडे जशी श्री आहे, श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे संपत्ती. देव सुंदर आहे, किती सुंदर आहे असं म्हणतात बुवा. सकाळी सकाळी कृष्ण उठला, दारात आला, हात वर केलेले, आळस देत आहे. आणि आळस देणाऱ्या कृष्णाकडे राधेनं पाहिलं, रमणीय कमनीय कृष्णाचं बालरूप पाहिलं. आकृष्ट झालेली राधा कृष्णाच्या दारात आली, शेणाची पाटी डोक्यावर आहे. कृष्णाकडे पाहिलेल्या राधेनं केलं काय, शेणाच्या पाटीतला हात काढला, लहान बाळाचा पण गाल धरतो, गालगुच्चा घेतो तसा गाल पकडला. कृष्णाने पाहिलं, राधेनं आपल्या गालाला लावलं काय, लक्षात आलं राधेनं शेण लावलं. आपण राधेची खोडी केली नाही, राधा आपल्या दारात येऊन आपली खोडी काढत आहे. बरं वाटलं नाही, असाच खोडकर आहे. खोडी केल्यावर कसं काय नीट राहील. झालं महाराज, खाली शेण पडलेलं तर उचललं राधेच्या अंगावर लावलं. राधेची साडी शेणाने भरली, वैतागलेली राधा, माझ्याकडून थोडं शेण लागलं, माझ्या सगळ्या कपड्यावर शेण टाकलं, बरं नाही वाटलं राधेला. राधेनं शेणाची पाटी खाली ठेवली, पातळ शेण पाटीत आहे, टोपल्यात, टोपलं म्हणतात ना इकडं, पातळ शेण आहे. राधेनं मानगुटी पकडली, तोंड त्याच्यात दाबलं. काय झालं सलो महाराज, हा जोरात बोला. तोंड शेणाने भरलं, बरोबर आहे. भक्तिशास्त्राने हेच उत्तर दिलं, गोमय मंडित भालकपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भालकपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. मी तुम्हाला विचारतो, चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का? तरी कृष्ण कसा दिसत होता? वर्णन आहे, चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता, स्वरूपाचा भास होत होता. ऐका, ज्याच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं ते फिरून फिरून लावली तरी आपलं निखारल्या जात नाही. का नाही बाबा? त्याचं कारण आहे. ऐका ऐका, परमात्म्याच्या ठिकाणी खरी स्त्री आहे, म्हणून परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन करतोय. संतांनी वर्णन केलं, परमात्मा राजस आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, दिली. परमात्मा मदनाचा पुतळा आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ऐका, माझा विषय चालला, देवाकडे जशी श्री आहे या आमच्या संताकडं. नाथ बाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झालं, दुसरी उपमा नाही सुचली. नाथ बाबा ज्ञानोबाराच्या सौंदर्याला उपमा देतात, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. काय फरक आहे? देवाकडे जसं आहे तसंच आहे. किती सांगू, गुण एक एक काय तयाचे कलिशी तू.
देव रूपवान आहे, साधू रूपवान आहे, देवाकडे यश आहे, श्री आहे, औदारी आहे, देव उदार आहे, घेशी तेव्हा देशी. पण किती जरी उदार झाला तरी देव आपली खुर्ची देत नाही बाबा, नाही देत. आणि त्याच्या खुर्चीची अपेक्षा करणं पाप आहे म्हणा. याचा अर्थ आहे अविद्या उपाधी धारक असणाऱ्या जीवानी मायोपाधिक ईश्वराची भक्ती करायची, पण ईश्वरत्वाची अपेक्षा नाही करायची. जीव कधीच ईश्वर होत नाही. साधना करून जीव पार झालं तर ब्रह्म होईल, पण ईश्वर होत नाही. आणि त्याच्या पदाची त्या द्वैती मतात असा विचार आहे, 3 गोष्टी देव देत नाही म्हणे. श्रीवत्सलांचन देत नाही, जगत कर्तृत्व देत नाही, आणि लक्ष्मीपतित्व देत नाही. विठ्ठल त्याच्या पदाची अभिलाषा करणं तुकोबारा म्हणतात पाप आहे. राया विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे. देव आपलं पद देत नाही, पण साधू उदार झाल्यावर आपलं पद देतात. आपल्यासारखं ते तात्काळ करतात, काळ वेळ सुद्धा लावत नाही. नाही काळ वेळ तया नाही, नाही काळ वेळ तया नाही, काळ आपलं पद देतात, आपल्यासारखं करतात, ही साधूची विशेषता आहे. सगळ्या गुणाचा विचार करा. देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहे. दोघाचा विचार करते वेळेस म्हणून तुकोबारा म्हणतात मला भिन्नता वाटत नाही. देव सच्चितानंद स्वरूप आहे, सदेह सच्चितानंद का नव्हती ते. मग म्हणे सर्वत्र सच्चितानंदो मीचे एक स्वत सिद्धू. जे अपने नसी भेदू नेणून, या बोधावर तो महात्मा आहे. देव गुणातीत आहे, साधू कुठं गुणात अटकला. गुण इंद्रिय पुढी नाही जे. देव व्यापक आहे, साधू कुठं परिच्छिन्न आहे. आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. म्हणून देव आणि संत यात कोणताही फरक नाही. कोणताही विचार करा गुणाचा, स्वरूपाचा, सामर्थ्याचा, उलट देवापेक्षा साधू सामर्थ्याधिक. मग महाराज देव संत जर एक आहे तर आमचा प्रश्न तुम्हाला असा आहे, देवाचं नामचिंतन केल्यानंतर त्याच्या पदरात ज्ञानोबा म्हणतात इतकं पुण्य प्राप्त होते का त्या पुण्याची गणनाच करवत नाही. पुण्याची गणना, पुण्याची नाही, पुण्य वाढतच चाललं, पण पुण्याची गणना अगणित पुण्य त्याच्या पदरात पडते. मग देव आणि संत सारखे असतील तर संतांचं चिंतन केल्यावर असं काही फलित पदरात पडते का. तुकोबारा म्हणे भल्या माणसा तुला पुण्यवंत व्हायचं का. जर तुला पुण्यवंत व्हायचं असेल तर सज्जन नाम संताचं नामचिंतन केलं तरी तुला पुण्यवंत व्हायला जमेल. अभंगाचं पुण्यवंत पुण्यवंत
माऊल्या चरणात तुकोबार म्हणतात, बाबा देवाचं चिंतन केल्यानंतर जसं पुण्य प्राप्त होते तसं संतांचं चिंतन केल्यानंतर सुद्धा सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. देवाचं चिंतन केलं मिळते काय पुण्य, साधूचं चिंतन केलं काय मिळते पुण्य भेटते. म्हणे महाराज जरा जगाच्या नाडी तपासून तो जरा औषध द्यायचं ना. लोकाला अपेक्षा काय पुण्यवंत होण्याची आहे का? तर ते जगाला अपेक्षा आहे खुर्चीवंत व्हावे, केन प्रकारे भेटली पाहिजे. कोण विचारते तुमच्या पुण्याला? काय किंमत आहे तुमच्या पुण्याला? सध्या लोकांना अपेक्षा आहे मान्यवंत व्हावे, अपेक्षा आहे गुणवंत व्हावे, अपेक्षा आहे विद्यावंत व्हावे. कोणतंच वंत वाटत नसेल तर सगळ्याला सध्या एक अपेक्षा आहे मिळाव काय धनवंत व्हावे. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं साधूच्या साधनेचं फल आहे धनवंतपणा. महाराज कोण विचारते तुमच्या पुण्याला? काय किंमत आहे तुमच्या पुण्याला? या जगताची राहटी पुण्याला धरून नाही चालत महाराज. या जगताच्या राहटीचा विचार करायचा झाला तर या जगतात पुण्यवंताला नाही महाराज किंमत, धनवंताला किंमत. कोण विचारते महाराज तुमच्या पुण्याला? या जगतात धनवंताला किंमत आहे. यस्यास्ति वित्तम स नरक कुलिनः स पंडितः स एव वक्ता सचदर्शनीया सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते. कोण विचारते तुमच्या पुण्याला? कल्पना करा, नांदुऱ्याहून निघाला, बेलाडला ग्रामशांतीचा उत्सव आहे. गाडीत बसला, गाडी निघली, बस निघली, तिकीट मास्तर जवळ आला, सप्तासाठी येत आहे. तिकीट मास्तर तिकीट त्यांनी हात जोडले, म्हणे जय हरी. सध्या बेलाडला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, आम्ही त्या सप्ताहाला चाललो. तुम्ही जर आम्हाला तिथपर्यंत सोडलं तर हा काय मी बहिरा आहे हो, तुम्हाला पुण्य लागेल. काय म्हणलं असेल तिकीट मास्तर? माझ्या भाषेसमोर वेगळ्या भाषेत ते झालं, तुर्त तेवढे भाड्याचे पैसे दे नाही तर गाडीच्या खाली उतर. विडल जगताच्या राहटीत व्यवहारात पुण्य कुठंच चालत नाही, तिथं धन पाहिजे. काही हबप मंडळी गेलेत मॉलमध्ये, मॉल असेल नाही तर मॉल एका दुकान आहे, मॉल आहे असेल नाही एखादा नांदुऱ्याला, हबप मंडळी गेलेत, लिस्टच ठेवली सामानाची. म्हणजे एवढं साहित्य आम्हाला दिलं ना तर तुम्हाला कशी काढले असतील बाहेर मारत धक्के देऊन का तशीच काढले असतील. मला सांगायचं कुठं चालते पुण्य? काय उपयोग आहे पुण्याचा? आणि तुम्ही म्हणता काय व्हावे? साधूचं चिंतन केल्यानंतर जीवनात पुण्य प्राप्त होते जर तुम्ही सांगता, काय उपयोग आहे त्या पुण्याचा? कोण विचारते पुण्याला? या जगतात किंमत आहे धनाला. ज्याच्याकडे पैसा आहे लोक त्याला किंमत देतात. कोण विचारते तुमच्या पुण्याला? तुम्ही म्हणाय पाहिजे होतं धनवंत व्हावे घेता सज्जनाची. मला वाटते असं जर म्हणलं तर हे आपल्या वाट्याला आलं नसतं बरं का. आणि यातही भ्रष्टाचार झाला असता बाबा, यातही मोठा भ्रष्टाचार झाला असता. मोठ्यानी जे आहेत मोठ्यानी घेऊन गेले असते ते आपल्या वाट्याला आलं नसतं. तुकोबार म्हणतात, भल्या माणसा तू पुण्याची तुलना धनाशी करतो का? अरे पैसा धन असेल तर पुण्य साधन नाही. तुकोबार पुण्याला परमार्थ शब्द वापरतात आणि परमार्थ साधन नाही, ते महाधन आहे. महाधन परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. भावया जन, भावया जन, भावया जन, भावया जन.
पैशाला धन म्हणत असशील तर पुण्य साधन नाही महाधन आहे. म्हणे महाराज अहो दुकानात चालत नाही, गाडीत चालत नाही, महाधन कसं काय म्हणता? म्हणे तुझं जिथं चालत नाही तिथं आमचं चालतंय. म्हणजे आमचं कुठं चालत नाही? कोरोनात चाललं तुमचं, बँकेतलं बँकेत, तिजोरीतलं तिजोरीत, खिशातलं खिशात, नाही चाललं महाराज. आणि तिथं तर चालतच नाही. मग तेथे नचले काही, जागच्या जागी राहते सत्ता संपदा, राहिलं ठाईचे ठाई. का म्हणतात तुकोबार पुण्यवंतवा, पण पुढं संचित जाते. ते पुण्यरूपी चलन प्रभावे. तुकोबार म्हणतात का पुण्य कमाव बाबा? त्याचं कारण आहे प्रभावी चलन आहे. लौकिकातल्या धनापेक्षा पुण्य प्रभावी. म्हणे काय विशेषता आहे? म्हणे तुझ्या धनाला मर्यादा आहेत, देशाची आहे, कालाची आहे, जन्माची आहे. या देशातलं त्या देशात नाही चालत चलन. इकडं रुपये, तिकडे काय पाहिजे? डॉलर पाहिजे. देशाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा. एका कालातलं चलन दुसऱ्या कालात नाही चालत देवा. ते कोरोना मागं आलं, ते नोटा बंद झाल्या ना, त्याच्या आधी 1500च्या नोटा बंद झाल्या. मी सकाळी सकाळी ज्ञानोबाच्या दर्शनाला मंदिरात गेलो. एक भिकारणीला मारत होता. मला बाबा का मारतो? म्हणे बुवा नवरा बायकोची भांडण आहे, बुवानी उचा पात्यात पडू नये. तर तुझी बायको पण का मारतो मी? म्हणे महाराज तुम्हाला सांगू का, त्या पारीवर ती बसते, या पारीवर मी बसतो, दोघंही भीक मागतो. दिवसभर लोक आम्हाला भीक टाकतात. 10-5 रुपये तिला, 10-5 मला, असं करता करता 500-700 तिच्याकडं, 500-700 माझ्याकडं. ते सुट्टी असतात, चिल्लर म्हणतात ना इकडं, चिल्लर ना, चिल्लर ना महाराज. ते चिल्लरचं गाठोडं, सुट्ट्याचं गाठोडं एवढं घरी होते. संध्याकाळी घरी गेल्यावर तुझे किती माझे किती मोजण्यात येतात. कधी कधी माझे काढून घेते ना आपले वाढवते. पण तिला ते सुट्टे पैसे, चिल्लर पैसे घरात जमत नाही. ते घेते, दुकानदाराकडे जाते, मोजून देते आणि 1500ची नोट करूनच आणते. महाराज काल रात्री कानावर बातमी होती, उद्यापासून 1500च्या नोटा. अचानकच धक्का होता ना तो. सकाळी पहिला फ्रंट पेज पाहिलं, पहिल्या पानावर बातमी होती, आजपासून 1500च्या नोटा. महाराज तुम्ही सांगा, हिनं मला किती बुडवलं? मला झालं काय? बायको कुठं नवऱ्याला बुडवत असते का? म्हणे महाराज तुम्ही सांगा, आमच्यासारख्या गरीबाला 10 लाख कोण बदलून देणार आहे? विठ्ठल मी फक्त तुम्हाला मंदिरासमोरचा भिकारी सांगितला, आणखी मंत्रालयातला बाकी आहे. लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे. नाही चालत या कालातलं चलन त्या कालात देवा. प्रॉपर्टीचा वाद लागला आणि विकोपाला गेला तर तो जा तुझ्याच्यानं होईल ते करून घे, तुला फुटकी. काय काय म्हणतो? म्हणाय पाहिजे रुपये देत नाही, पैसे देत नाही म्हणतो. काय कवडी देत नाही? काय म्हणतो माहिती आहे का? काही काळापूर्वी कवडी चलनात चालायची. आता कवडीला मार्केटमध्ये घेऊन जा, कवडीला कवडी किंमत. लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे. का म्हणतात तुकोबार पुण्य कमवा, पुण्यवंत व्हा? का म्हणतात? तिसरी धनाला मर्यादा आहे जन्माची. या जन्मातलं त्या जन्मात नाही देवा, न्यायला नाही जमत, नाही जमत. मोठ्याचं घर होतं, त्रिकालदर्शी महात्मा संन्याशी दारात आला. ओम भोवती विक्षम दे, आलक पुकारला. यजमान हातात धान्य घेऊन त्याला देण्यासाठी दाराच्या दिशेने येतात. तेवढ्यात झालं असं, दारात एक विंचू निघाला आणि तो विंचू घरात बाहेरून घरात जात होता. उमऱ्यावर चढला, यजमानाचा पाय त्या विंचूवर पडणार. तेवढ्यात त्या साधूचं लक्ष गेलं, ए बाबा ए पहा पुढे विंचू आहे. आणि विंचू पाहिल्याबरोबर यजमान थांबला नाही, त्यानं द्यायचं बाजूला केलं आणि विंचवाच्या पूजेचं साहित्य गोळा करायला निघालं. कशाने करतात पूजा विंचवाची? हळदी कुंकू बेल काय काय पाहिजे? काही नाही महाराज. त्यानं पैजार काढली, त्या विंचवाला मारायला पुढे गेला. मारायला जसं गेलं तसं साधून हात झाला. म्हणे काय करतो? म्हणे महाराज दिसत नाही विंचू घरात गेला, कोणाला चाव घेईल, वेदना करील, त्याला मारून टाकतो. म्हणे मारू नको. म्हणे का मारू नको? अरे म्हणे तो विंचू साधा नाही. तो साधू सांगू लागला तो साधा नाही. म्हणे कोण आहे ते? म्हणे तुझा आजा आहे, तो आजा. आणि असं कसं झालं? म्हणे त्यांनी जे तिजोरीत कमावून ठेवलं ते सेफ आहे का नाही पाहण्यासाठी आला. मग तर असा राग आला होता, पहिलेच म्हाताऱ्यानं वाटण्यात गोंधळ घातलेला होता. आणि दुसरं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चावी दिलेली नव्हती. महाराज इतकं जोरात त्याच्यावर टाकलं. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, घर कोणाचं आहे? त्या विंचवाचाच. नातू त्या विंचवाचा. मारलं कोण? आपलं असून सुद्धा पुढं काही कामाचं नाही. मला सांगायचं काय, लौकिकातलं चलन या जन्मातलं त्या जन्मात कामाचं नाही.
का म्हणतात तुकोबा रे पुण्य कमवा, का पुण्यवंत व्हा म्हणतात महाराज? त्याचं कारण आहे, पुण्यरूपी चलनाला एकही मर्यादा नाही. देशाची नाही, जन्माची नाही, मला वाटते काळाची सुद्धा मर्यादा नाही. पुण्यरूपी चलन प्रत्येक देशात चालते. कुठेही जा, कुठेही पुण्य कमवा, ते पुण्य चालते. स्वामी प्रभुपादाच्या चरित्राचा विचार करा. पुण्य प्रत्येक देशात चालते, नाही पुण्य प्रत्येक काळात चालते. सामान्य काल सोडा, ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते त्याही काळात पुण्य चालते. उदाहरण सांगतो तुम्हाला, घटना सत्य महाराष्ट्रात घडलेली आहे. भरधाव वेगानं AC स्लीपर लक्झरी बसेस निघलेले. 2:30 वाजता ड्रायव्हरचं गाडीवरचं कंट्रोल सुटलं. ही गाडी समोरच्या गाडीवर जाऊन धडकली. धडक इतकी जोराची होती, दोन्ही गाड्या अर्ध्या एकात एक गेल्या. एसीचा गॅस चालू होता, पेट घेतला, जिवंत लोक जळत होते. धावा, वाचवा, आक्रोश चालू होता, वाचवाय कुणीच नव्हतं. घड्याळात रात्री 2:30 वाजले, वाचवाय कुणीच नाही. सकाळी 6 वाजता मीडियावाले तिथं पोहोचले. ते विदारक दृश्य टीव्हीला दाखवत होते. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता, कुणी वाचलं का, कुणी वाचलं का, कुणी वाचलं का. आणि मग लोकांनी सांगितलं 3 जण वाचले, हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. मीडियावाले तिथपर्यंत पोहोचले बातमी पोहोचवण्यासाठी. 2 बेशुद्ध अवस्थेत. एक सावध होता. मीडियाने त्याला विचारलं, का रे बाबा तुम्ही त्याच गाड्यात का? हो त्याच गाड्यात. घटना कशी घडली? ड्रायव्हर नशापानी करून होता का? ब्रेक फेल झाले होते का? स्पीड अधिक होता का? असंख्य प्रश्न मीडियाने विचारले. आणि शेवटी मीडियाने विचारलं, गेलेत किती? म्हणे 32 जण गेले. वाचले किती? म्हणे आम्ही 3च वाचलो. 32 जण ज्या गाडीतले गेले, तुम्ही 3च वाचले. तुमचा काही वशिला होता का? नाही बाबा, नाही चालत वशिला. काही रक्कम तुम्ही सरकवली होती का? म्हणे रकमेवाले रकमेसह. मग तुम्ही कसे वाचले? मीडियाचा प्रश्न होता. आणि उत्तर एकच होतं, आमच्याकडं थोडं फार शिल्लक होतं. येत आहे का काय सांगायचं ते लक्षात? काय? ऐका देवा, ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते, त्याही काळात जे चलन चालते ते आहे पुण्य. ते मिळवा म्हणजे पुण्यवंत व्हा. प्रत्येक काळात चालते, प्रत्येक देशात चालते. मला वाटते प्रत्येक जन्मात न्यायला जमते. असं आम्ही या गावचं त्या गावाला फिरत असतो बोंबलत. येईपर्यंत लोकांचा आम्हाला फोन असतो, बुवा कुठपर्यंत आले? गेल्यानंतर बुवा आळंदीला पोहोचले का? बाबा वर पोहोचले, आणखीन पोहोच नाही. दररोजचा असं आहेच बाबाजी. दररोज येईपर्यंत लोकांचा फोन, गेल्यानंतरचा फोन नाही. असंच कार्यकर्त्यांचा फोन. 9 ते 11 कीर्तन, बसचा प्रवास. बुवा कुठपर्यंत? मी आलो बाबा जवळ. म्हणे बुवा किती उशीर झाला हो? 8:45 घड्याळात वाजले. 9 ते 11 कीर्तन आहे, लवकर तिथं उतरान, कीर्तनाला या. फोन ठेवतो न ठेवतो ते खेड्यावरची शेवटची बस माझ्या डोळ्या देखत काय निघून गेली. मी चिंतातुरावस्थेत उभा होतो. आता काय, आता काय, आता काय. एकाने मला पाहिलं, माझ्या जवळ आला, माझी सहानुभूतीनं चौकशी करू लागला. म्हणे बुवा दिसता? म्हणलं बुवाच आहे. कीर्तनकार का? म्हणलं बाबा कीर्तनकार. म्हणे बुवा कोणत्या गावाला जायचं? अमुक गावाला जायचं. म्हणे बुवा त्या गावच्या सगळ्याच बस गेल्या. म्हणजे आता काय? म्हणे तुम्हाला जर कीर्तनापर्यंत पोहोचायचं झालं तर माझी शेवटची ट्रिप आहे. आला का लक्षात तुमच्या? टमटम, ओढा, पॅटो, रिक्षा काय म्हणतात ते. आणि तुम्हाला कीर्तनापर्यंत सोडतो, गाडीत फक्त बसायला जागा नाही, पाठीमागून लटका. आता आला का लक्षात? किती भरतात महाराज. कधी कधी गाडी स्वतःला बसायलाही जागा ठेवत नाही. जास्त मोठा गचका लागला तर हा बाहेर सगळे आत होते. असं त्याची रिक्षा भरली होती पण पोट खाली होतं. मला वाटलं सहानुभूतीनं माझी चौकशी करायला आला, पण तो माझ्या चौकशीसाठी नव्हता आला. तो गिरायकाच्या शोधात आला होता. नेमकं गिरायक मीच सापडलो त्याला. तो माझ्याकडे पाहू लागला. म्हणे बुवा यायचं काय? ऐका लवकर सोडतो, कीर्तनापर्यंत सोडतो. असं म्हणतात गरजवंताला अक्कल नसते. माझी अवस्था तीच होती. मी रिक्षाच्या जवळ गेलो, कसं तरी पाठीमागून लटकलो. एक पाय आत, एक पाय बाहेर. एका हातात फेट्याची पिशवी, एका हातात ते रिक्षा पकडलेला. खेड्याच्या दिशेने तो रिक्षा खड्डे पास करत करत निघाला. काही अंतर चालून गेल्यावर पाठीमागून सफारी गाडी आली, हॉर्न देत होती. मला वाटलं गावकऱ्यालाच माझी दया आली आणि त्यांनी मला घ्यायला गाडी पाठवली. मी अतिशय आशेनं पाठीमागं पाहिलं
ती गाडी फक्त ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न देत होती. पण मला असं वाटलं, माझं भोळी समज का, मला वाटलं मलाच म्हणतात बुवा थांबा आम्ही आलो, बुवा थांबा आम्ही आलो, असं ते मला म्हणत आहे असं वाटलं. मी सहज मागं पाहिलं तर मला आश्चर्य असं दिसलं, 2 पायाचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता आणि शेजारी 4 पायाचा निवांत बसलेला होता. कोण कोण 4 पायाचा कोण बसलेला होता? देवा त्याला कुत्रा नका म्हणू, तो एसीत आहे, कमीत कमी टॉमी तरी म्हणा, तो एसीत आहे. मी त्याच्याकडे पाहिल्यानंतर ते 2 पायचं नाही बोललं मला, पण ते 4 पायचं म्हणे, ए बुवा काय पाहतो माझ्याकडं? कोण म्हणे मला? ते 4 पायचं कुत्रा नाही, तो टॉमी. तू म्हणे मला, ए बुवा काय पाहतो? एवढं बोला, खरंच मला काही वाईट वाटलं नाही. त्यांनी सांगितलं ड्रायव्हरला गाडी बुवाच्या जवळ घे. गाडी जवळ आली, त्यांनी काच खाली केला. कोणी कोणी? त्या टॉमीनं. आणि तो माझ्या कानाजवळ येऊन म्हणतो, बुवा असाच बोंबलत फिरपा माझी काय आयुष्य. कोण म्हणते? मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, त्या टॉमीला म्हणजे कुत्र्याला सेपरेट गाडीनं बुवा लटकला का? विठ्ठल ऐका, तो कुत्र्याच्या जन्माला गेला तरी ते चलन त्याच्याजवळ आहे, आणि हा बुवा झाला तरी ते चलन याच्याजवळ नाही. कोणतं? त्याला म्हणतात पुण्य. प्रत्येक जन्मात चालणारं चलन पुण्य आहे, प्रत्येक जन्मात न्यायला जमणारं चलन पुण्य आहे, प्रत्येक कालात चालणारं चलन पुण्य आहे. म्हणून तुकोबार म्हणतात, बाबा मिळवायचंच झालं तर पुण्य मिळवा. शब्द फार गोड आहेत महाराजांचे. पुण्यवान व्हा म्हणत नाहीत महाराज, इथं काय शब्द आहे तो? पुण्यवंत व्हावे. संस्कृत भाषेत वत मत प्रत्यय आहेत, आणि वत प्रत्ययाचं एकवचनाचं रूप वान आहे आणि बहुवचनाचं रूप वंत आहे. उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्या घरी हौद आहे, पाण्याची टाकी हौद असेल ना, त्याच्यात पाणी आहे, त्या पाण्याला आपण जल म्हणतो, म्हणून टाकी जलवान आहे. मुंबईला समुद्र आहे, समुद्रातही पाणी आहे, पाण्याला जल म्हणतो. समुद्र जलवान नाही, जलवंत आहे. वत प्रत्यय भगवान भगवंत भगवंत असं चालतं. पुण्यवान पुण्यवंत पुण्यवंत असा चालतं. जे पुण्य फल देऊन संपून जाते त्याला पुण्यवान म्हणा, जे पुण्य कधीच संपत नाही तो पुण्यवंत आहे. इथं महाराज पुण्यवान व्हा म्हणत नाहीत, मर्यादित पुण्याचे धनी बना असं म्हणत नाहीत. महाराजाचे शब्द फार गोड आहेत. पुण्यवंत व्हावे, पुण्यवान नाही, पुण्यवंत व्हा. ऐका, दान धर्म केलं पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. व्रतवैकल्य केले पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. तीर्थयात्रा केली पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. आज महाराज पुण्यवान व्हा म्हणत नाहीत, पुण्यवंत व्हा म्हणतात. अगणित पुण्याचे मालक बना, जे पुण्य कधीच संपणार नाही असं पुण्य जीवनात मिळवा. पण महाराज साधन काय, उपाय काय? तो उपाय महाराज सांगतात, सज्जनाचं नामचिंतन घेतास उपाय महाराज सांगतात, सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. आता सज्जन कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात सज्जन? अहो म्हणे हे आमच्या गावातले सज्जन आहे, म्हणजे कोणालाच त्याचा त्रास नाही, लोक त्याला सज्जन म्हणतात. मग त्याचं नाव घेतल्यावर पुण्यवंत होते का? शब्दाचा रूढ अर्थ वेगळा आणि व्युत्पत्तीनं त्याचा अर्थ वेगळा होता. उदाहरण सांगतो तुम्हाला. इकडं नालायक शब्द आहे का? नालायक आहे ना? जरा चिडल्यावर म्हणता, वैतागल्यावर म्हणता का प्रेमात आल्यावर म्हणता?
स्तुती म्हणून का शिवी म्हणून? शिवी म्हणून. पण खरं सांगू का, तो नालायक शब्द म्हणाव तेवढा नालायक नाही. तेवढा नालायक नाही तो शब्द. त्याचा खरा अर्थ लक्षात घेतल्यावर लक्षात येते. ना म्हणजे नाही, लायक म्हणजे योग्य. योग्य नसणे म्हणजे काय असणे? नालायक असणे. मला वाटते हा अर्थ घेतला तर प्रत्येकच व्यक्ती कोणत्या न कोणत्या बाबतीत, ते तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही, रात्रीचा शिव्या देऊन गेला, प्रत्येकच कोणत्या न कोणत्या बाबतीत काय असतो? जाऊ दे, कीर्तनकार कीर्तन करण्याच्या लायकीच आहे. 4 बोल वाजव बरं म्हणा, त्याच्यासाठी कीर्तनकार कसं आहे? कसं आहे? कसं आहे महाराज? मला माहित आहे तुम्ही म्हणणार नाही, म्हणलं तर मागच्यावर पाणी आहे, आलं लक्षात. आणि या गावात तर ते नाही होणारच. का तुम्ही म्हणणार नाही त्याचाही अर्थ आहे. रूढ अर्थाचे संस्कार तुमच्या वाणीवर दृढ आहेत म्हणून तुम्ही तो शब्द उच्चारणार नाही. तसा शब्दाचा रूढ अर्थ वेगळा आहे, व्युत्पत्तीचा अर्थ वेगळा आहे. तसंच आहे देवा. सज्जन शब्दाचा रूढ अर्थ आहे निरुपद्रवी व्यक्ती, पण सज्जन शब्दाचा खरा अर्थ आहे सत्स्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झालेले संत मायबाप. तस्मिन सज्जनेचे भेदाभावा अविभागेन दृष्टत्वात ते संत आहेत. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. पण संतांचं नामचिंतन केलं का जीव पुण्यवंत होतो. पण देवा काही नावं घ्यावे आणि काही घेऊ नाही. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. सकाळी माकडाचं घेऊ नये. घेतलं तर तुकोबरमतक घेऊ नये. घेऊ नये घेतलं तर विष खाऊ नये. खाल्लं तर पा खाऊन. उपाय काय त्याला? सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. अभक्ताचं नाव कधीच घेऊ नये. अलग लक्षात. प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे आणि तैसे अभक्ताचे सर्व का. ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं त्याने 5 नाव घेऊ नये म्हणे. सांगू का तुम्हाला? तुम्ही म्हणत असाल तर 5 नाव घेऊ नये. कोणतं घेऊ नये? आत्मनाव, स्वतःचं नाव घेऊ नये. गुरुचं नाव घेऊ नये. कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. ज्येष्ठ अपत्याचं नाव घेऊ नये, म्हणजे मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये. आणि कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. ज्याला आपलं भलं वाटते आणि 5 नाव घेऊ नये. आत्मनाव घेऊ नये, गुरुचं नाव घेऊ नये, कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये, ज्येष्ठ अपत्य मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये आणि कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. तुम्ही सांगा म्हणत होते म्हणून मी सांगणार, नाही तर सांगणार नव्हतो मी. काय आता का घेऊ नये सांगू का? तुम्ही म्हणत असाल तर. कारण काय, कायला विंचू चढवाय जमतो, कायला उतरवाय जमतो. मला चढवाय जमतो, उतरवाय जमतो. का घेऊ नये? का आत्मनाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ पुरोढी मिरवत जाऊ नये. मी अमुक केलं, मी टमुक केलं, फुशारकी मिरून म्हणून आत्मनाव घेऊ नये. गुरुचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे गुरुचं नाव एकेरी घेऊ नये. गुरुच्या नावाचा जप करायला चालतो. आणि व्यवहारात गुरुचं नाव घ्यायचं झालं तर गुरुच्या नावाच्या समोर श्री शब्दाचा प्रयोग करावा. अभियुक्ता नाम नामधेयम श्रीकारपूर्वकम प्रयुज्येत. शास्त्र सांगते अभियुक्त पुरुषाचं नाव श्रीकारपूर्वक घ्यावं. अलग लक्षात. एकेरी घेऊ नये आदर म्हणून. कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. का? सरळ सांगतो, पाप लागू नये म्हणून. ज्येष्ठ अपत्य मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये. तसं मुलाला 5 नावं असले पाहिजे. 5 नावं असावी मुलाला. ज्या मराठी महिन्यात पोरगा जन्माला येतो त्या स्वामी असतो त्या प्रत्येक महिन्याचा, त्या स्वामीचं त्याला नाव असावं. बापानी त्याला एक नाव ठेवावं, त्याच्या राशीतलं एक नाव असावं. लक्षात. तसं नाव ठेवण्याचा अधिकार बापाचाच आहे. पण हा हिरावून यांनी कधी घेतला काही पत्ता लागला नाही. शास्त्रात तसंच उल्लेख आहे. नाव मुलाला ठेवण्याचा अधिकार पहिला बापाचा आहे. घेऊ नये. तसं मुलाच्या नावाच्या विषयी चिंतन केलं. मुलाचं नाव समाक्षरी असावं आणि मुलीचं नाव नेहमी विषमाक्षरी असावं. ते कोणते वर्ण असावे ते स्वतंत्र चिंतनाचा विषय. मग कधी राधा राई समाक्षर चालतात का? सिद्ध नाव काही हरकत नाही. केशव माधव विषमाक्षर चालतात का? सिद्ध देवतेचे नाव काही हरकत नाही. तसे मुलाचं बापाने नाव घेऊ नये म्हणजे टोपण नाव घ्यायला काही हरकत नाही. रूढ नाव घेण्यापेक्षा टोपण नावाचा उल्लेख करत जावा. आपल्याकडे आहे ना ते पण बाळ्या, पिंट्या, बबड्या हे जे नाव आहेत ते टोपण नाव घ्यायला काही हरकत नाही. आणि शेवटचं सांगलं बायकोचं. कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. आणि ते का घेऊ नये ते काय मी कीर्तनात सांगणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज ते 4 नसते सांगितले तरी काय बिघडलं नसतं. पण ते तिचं का घेऊ नये तेवढं सांगू का? पाहू बरं, हात वर करा बरं. किती जरा जिज्ञासा आहे बायकोचं नाव घेऊ नये.
एकाची ताकद नाही हात वर करण्याची मला. त्याला माहिती आहे इकडं जर तिनं पाहिलं आणि घरी गेल्यावर आपली काही खैर नाही. अलग लक्षात. म्हणून ते काय मी आज सांगणार. हा काय करू. हा जर मी सांगितलं तुम्हाला मी बाहेर आहे मला जोरात ऐकू आलं पाहिजे. सांगू तेच तर मला मग हात वर करा ना. किती जणांना पाहिजे इच्छा आहे काय विडालं. असं जे का गावात सांगितलं ते काय मी सांगणार नाही. म्हणजे बुवाला कुठून जायचं महाराजाला कुठून जायचं नांदूर येऊन जायचं म्हणजे महाराजाला मी सोडतो. मलाही लक्षात आलं नाही एवढं प्रेम का दाखवलं त्यानं त्याची गाडी काढली बाबा. गाडीत मला बसवलं नांदुऱ्याच्या वाट्यानं गाडी काढली. अर्ध्यापर्यंत गाडी नेली. गाडी केली ना बंद. महाराज मला म्हणे महाराज खाली उतरा. म्हणलं काय रे बाबा पेट्रोल संपलं का. म्हणे खाली तर उतरा. तर काय इंजिनमध्ये बिघाड. अहो खाली तर उतरा. मी खाली उतरलो. त्याने गाडी बंद केली माझ्याजवळ आला आणि म्हणे महाराज ते तुम्ही कीर्तन सांगितलं ते तिचं नाव का घेऊ नये ते सांगितलं नाही ते सांगता का. ते त्याला म्हणलं मी तुला ते काही मी इथं सांगणार नाही. ते म्हणे तुम्हालाही मी पुढं काही सोडणार. आणि आज काही मला ती आफत नाही कारण मी ते सोबत आणले. आणि जे दोघं माझ्या सोबत आले ते काही विचारणार नाहीत कारण ते दोघांचंही झालं नाही. पण ते काय मी आज सांगणार. हा पहा ना कशी जिज्ञासक. हा सांगायचं अशी भेटले पाहिजे व जरा ताकदवान पण खऱ्या अर्थानं पाहिजे. राहू द्या ना बी सिक्रेट एवढं. अख्ख्या कीर्तनावर लक्ष राहणार आहे पण एवढ्या पॉइंटवर लक्ष राहील महाराज भेटायला. म्हणून आज तेवढं राहूच देतो. बरं ऐकायचं असेल तर या ना आळंदीला. आळंदीला सांगतो ना. नाही तर कीर्तन झाल्यावर भेटा मग ते सांगतो तुम्हाला तिचं का घेऊ नाही नव्हते. अलग लक्षात. मग घ्यावं कोणाचं एवढं आहे का ना. देवाचं संताचं घ्यावं. त्याला काय होते जीव पुण्यवंत होतो. देवा संताचं चिंतन केल्यानंतर जीव पुण्यवंत होतो. म्हणून दोघांचं चिंतन करावं. तुकोबाराला विचारलं महाराज आम्हाला सांगता का आपल्या जीवनात काही त्या संताच्या नामाची काही साधना करता. तुकोबार म्हणे भल्या माणसा फुकट महालाभ जर पदरात पडत असेल तर माझी वाचा त्या संतांच्या नामाला तुटी कस काय पडू देणार आहे. माझ्या तुटी माझी वाचा तुटी माझी त्या संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही किंवा संतांचं चिंतन न केल्या कारणानं होणारी तुटी नाम हानी घ्यायला म्हणजे स्वीकारायला माझी वाचा तयार नाही. नेघे माझी वाचा तुटी. फल काय म्हणे महालाभ. प्रपंचात लाभही नाही तिकडं महालाभ आहे. का साधूची साधना करायची. महालाभ महालाभ भेटतो. आमच्या वाणीला तुटी पडत नाही. मला वाटते आमची उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे. आमची उघडली का सगळं वाटोळच आहे. एखादा म्हणतो मी सहज बोललो तरी पेटलं ना. आपल्या वाणीचा प्रताप फार विचित्र आहे. आपली वाणी उघडत नाही तोपर्यंत बरे पण साधूची उघडली तर जगत कल्याणासाठी किंवा देव वा साधूचं चिंतन करण्यासाठी. आमची वाणी आमचंही वाटोळ करते जगाचंही वाटोळ करते. काय खरं आहे आमच्या वाणीचं. एका गावात असंच एक व्यक्ती होता. नाव होतं नारायण. सगळं गाव त्याला नार्या म्हणत होतं. कर्तृत्वच तसं होतं.
तो म्हणायचं तसं घडायचं, पण कधीच कोणाचं चांगलं चिंतन करायचं नाही. आमच्याकडे म्हणतात काळ्या जिभीचं आहे. तू म्हणायचं तसं घडायचं, पण चांगल्या कामाला लोक निघले का त्याला चुकून चालायचे. नेमकं नको बाबा, त्याचं दर्शनही नको. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. कल्पना करा, कोणी चोरीकीला निघाला, नेमकी त्याची भेट झाली. रामराम पाटील म्हणे चाललेत कुठं? म्हणे चाललो चोरीकीला. चोरीकीला चालले, पण त्यांनी पण टाकला का पुढचा गेरच नाही टाकायचा, रिवर्स. घटना तशीच घडायची. मग लोक चांगल्या कामाला निघले का त्याला चुकून चालायचे. हिवाळ्याचे दिवस, चांगली मशागत, पाणी चांगलं, गुलाबी थंडी चालू झाली. बस काय पेरतात हिवाळ्यात? गहू चना. शेताकडे जायचं, पण नेमकी वाट या नाऱ्याच्या दारातून. आणि हा काहीतरी अभद्र बोलल्याशिवाय. पण चांगल्या कामाला लोक चुकूनच चालायचे. पाटलाने विचार केला, रिकामा याचा चुना त्याचा तंबाखू घेऊन दिवसभर चौकात बसून राहते. दिवसा गाडी काढण्यापेक्षा आपण रात्री गाडी काढू. दिवस निघून जाऊ दिला, रात्री गाडी झोपली तरी संशयाची पाल चुकली न जाणे म्हणे गळ्यातल्या त्या घुंगूर माळीमुळे बैलाच्या जागा झाला. तर ते उतरून ठेवल्या. नौकराला सांगितलं, जा बरं पाहुणे बरं झोपलं का जागा येते. नौकर गेला, म्हणे पाटील दार लागलेला आहे, झोपलेला असायला पाहिजे, गाडी काढा. गाडी काढली, नेमकी त्याच्या दारातून गाडी जाईपर्यंत चाकाचा सुद्धा आवाज होऊ दिला नाही. गावाच्या बाहेर गाडी पडली. ती अरुंद वाट शेताकडे जाणारी पांदन म्हणतात ना तिला, त्या वाटेला ती गाडी लागली. पाटलानं सुटकेचा निश्वास टाकला. म्हणे वातावरण चांगलं, पाणी चांगलं, मशागत चांगली, थंडी चांगली, पीक जोमानं येणार. एवढे होती याच्यात, एवढे पडतील त्या शेतात, तेवढे टाकाय जमतील. सगळा हिशोब त्याचा चालू झाला. पण कर्मधर्म संयोगानं त्या दिवशी या नाऱ्याने पिठलं खाल्लं होतं. पिठलं आणि ते घासातल्या मिरचीचा ठेचा, हे मटेरियल याच्या पोटात गेलं. दिवसभर गप राहिलं. पण ते आडवं झाल्यावर त्यांनी गडबड चालू केली. कोण? ते या डंगावरचं, त्या डंगावर, त्या डंगावरचं. ते म्हणजे काय, हे काय खरं नाही. हे काय आपल्याला झोप लागू देणार नाही. याच्यापेक्षा आपण एक केलं पाहिजे, आपण पारसर केलं पाहिजे. डब्बा उचलला, बहिर दिशेला त्याच वाटेला बसला ज्या वाटेला पाटलाची गाडी शेताच्या दिशेने निघली. ऐका ना, बसल्या बसल्याच गाडीच्या चाकाचा आवाज कानावर आला. कोण बरं असेल? इतक्या रात्री कुठं जात असेल? अशाला उचापात्या बघा. आणि जसा उठला महाराज, विधी आटोपली, वाटेला आला, हातात बॅटरी होती. गाडी बसलेल्या व्यक्तीच्या तोंडावर दाबली. गावचे पाटील दिसले. राम राम पाटील, राम राम. राम राम केल्याबरोबर पाटला वाटला आवाज ऐकी वाचला वाटतो. लगेच बॅटरी घेतली, पुढं दाबली. म्हणे नाऱ्या तू? म्हणे पाटील तुम्ही? आपण पाटील चालले कुठं? म्हणे नाऱ्या तुला एकच विनंती आहे, फक्त बोलू. आपण पाटील चालले कुठं? इतक्या रात्री चाललेत. म्हणे नाऱ्या ऐक, नाही बोलला तर 2 पोते गहू तुला तसेच देतो. म्हणे पाटील माझं बोलणं एवढंच अभद्र लागते तर नाही बोलत, पण तुम्हाला एकच विचारतो. 2 पोते गहू देतो म्हणता ना, तर तुम्हाला एकच विचारतो, मध्येच गारपीट झाली तांबोरा पडला तर देसाल काय? विठ्ठल. शेताकडे गेली असेल गाडी. आपले वाटोळ जगाचे वाटोळ. आपली उघडत नाही तोपर्यंत बरं आहे देवा. आपल्या वाणीचा प्रभाव विचित्र आहे. साधूची वाणी स्त्रवली, अमृताची वचन, मधुर वाणी, मधुरया गिरा अशी वाणी प्रगट होते. पण सांगितलं, माझ्या वाणीला मी साधूच्या नावाची तुटीच पडू देत नाही. फल काय? म्हणे महालाभ. कशाला म्हणतात महालाभ? महालाभ त्याला म्हणतात देवा. फक्त निकष सांगतो, एकदा मिळाला का संपत नाही म्हणा महालाभ. दुसरी विशेषता, त्याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. यम लब्ध्वाच्या परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापी विचाल्यते. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आणि जो मिळवल्यानंतर जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहत नाही त्याला म्हणतात महालाभ. प्रपंचात विषय लाभही नाही, लाभाभास आहेत. विषयाला लाभ म्हणू नका. आचार्य म्हणतात क्षणल विरसम दुःखैक बीजम तर चिकीर्षंती मंदा. शतश्लोकीत आचार्याने केलेले चिंतन पहा. क्षणाला विरस होणारे दुःखाचं बीज आहे. अज्ञानी पुरुष त्याची अपेक्षा करतात. नचिकेता कठोम निषेधात त्याचं चिंतन करते. शोभावा मर्त्यस्य तत्सर्वेंद्रियाणाम जर्यंती तेजा अपि सर्व जीवितमल्पमेव. म्हणून विषय लाभही होत नाहीत देवा, विषय लाभ नाही होत. म्हणून महालाभ इथं आहे. महालाभ त्याला म्हणतात महालाभ. किती दुःख येऊ द्याव, एकदा पदरात पडला तर दुःख वाटत नाही. त्याचा देह शस्त्राने तोडला,
अग्नीत टाकला तरी त्याला नाही वाट दुःख होत. शस्त्रे वरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पोहडलिया चेऊची नाही. किंवा दुसऱ्या ठिकाणी ज्ञानोबाची ओवी आहे, त्रिविध मुख्य आगवे उपद्रवाचे मेळावे वरी पडली आहे नव्हे वाकुडा जो. समजायचं याच्या जीवनात महालाभ प्राप्त झाला आणि असा महालाभ साधूच्या चिंतनाने प्राप्त होतो. का चिंतन पुण्यवंत जीव होतो, महालाभ पदरात पडतो. महाराज आम्ही संसारी जीव आहे, श्रमलो भागलो, आम्हाला अपेक्षा आहे समाधानाची, आम्हाला अपेक्षा आहे विसाव्याची. असं वाटत होतं. कमी धावलं नाही, 184 घेतल्या धावा, जीव विसाव्याच्या चाडा, सैंग धावा धावी करीत असे बापुडा. पण अनुभव एकच आला, विश्रांती नाही कुठे. इथं आलो असं वाटत होतं, जरा मोठं झालो शिकलं म्हणजे भेटल जरा विसावा. मग वाटत होतं जरा नोकरी लागल्यावर, लग्न झाल्यावर, पोरग झाल्यावर, नाही पोरग मोठं झाल्यावर, पोराचं झाल्यावर, आणि पोराला पोरग भेटला विसावा. नाही महाराज, आयुष्य विसाव्यासाठी विसाव्याच्या आशेनं जाते, पण विसावा काही भेटत नाही. शेवटीच लोक त्याला विसावा देतात. काय म्हणतात, नेता नेता ठेवतात त्याला. पण खरं सांगू का, तो विसावा त्याचा नसतो, खांदेकऱ्याला मडजड झालेलं असते, त्या खांदेकऱ्याचा तो विसावा असतो. जीवनात विसावाच भेटत नाही महाराज. मग विसावा पाहिजे का, विसाव्याचं खरं स्थान आहे संतांच्या पार ठेवा श्रद्धा, तो भाव समर्पण करा, तो भाव ती श्रद्धाच तुम्हाला विसावा देईल. अभंगाचं तिसरं विश्रांतीचा ठाव,
कोणाला देतात, काय देतात, सगळ्याला देतात. पण इकडं तिकडं विसाव्याला जाण्यापेक्षा संताकडे जावं. जा, विसावा पाहिजे ना, जा मुक्ताईला, संतांच्या गावी जावं. जा इलोऱ्याला, संत सखाराम महाराजांची समाधी आहे, संतांच्या जवळ जावं, भेटतो विसावा. जाशी तरी जाई संताची या गावा, होईल विसावा तेथे म्हणा. साधू विसावा देण्यासाठीच आहे. साधूचं चिंतन केलं तर वाणी ऐका जेथ वाचा विसवे, साधू कथा. जगाला साधू विसावा देतो यात विशेषता नाही हो. जगाच्या अखिल उर्मी जिथं विसाव्याला जातो तो परमात्मा. विठोबा विसाविया विसाविया. आणि त्याही परमात्म्याला विसाव्याची गरज भासते. त्यावेळेस नामदेव महाराजसारखे संत सांगतात, देवा तुला विसावा पाहिजे का? मग चला, कुठं? नामा म्हणे देवा चला तया ठाया, 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 नामा म्हणे देवा चला तया नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांती घ्यावया जगात देवाला विसावा देण्याचं स्थान फक्त साधू आहे महाराज. देवालाही विसावा देतात आणि संतालाही देतात. संत जरी विसाव्याची गरज भासली, विश्रांतीचे स्थान. स्थूल सूक्ष्म कारण तिन्ही देहाला विसावा देतात. कथा काही सांगत नाही. तिन्ही देहाला साधू विसावा देऊ शकतात. खरं तर स्थूलाला विसावा भेटण्यापेक्षा सूक्ष्माला भेटला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. कारण देहाचा विसावा त्याचा नाश झाला काच होतो? तो अविद्या रूप आहे ना. अविद्यावशकस्तन्या तद्वैचित्र्याद अनेकदा सा कारणम शिरस्यात प्राज्ञस्तत्र अभिमानवान. त्याचा नाश झाला पाहिजे, त्याचा विसावा होतो. सूक्ष्म देहाचा बाध झाला पाहिजे. अशुद्ध कामसंपर्कात, विकाराच्या संपर्कात आला आणि तो अतृप्त झाला, चंचल झाला, दुःख भोगावं लागते. विकाराच्या संपर्कातून गेला म्हणून तो ते विकार गेले पाहिजे त्याच्या ठिकाणी, त्याचा बाध झाला पाहिजे, त्याला विसावा होतो. हा संस्कार संगतीत, साधूच्या संगतीत, काही पदार्थाच्याही संगतीत याला विसावा भेटतो ना, भेटतो विसावा. संत तिन्ही देहाला विसावा देऊ शकतात, तिन्ही देहाला देऊ शकतात. स्थूल सूक्ष्म कारण एकच प्रमाण सांगतो. रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह चालू झाला. काय करावं मोठा प्रश्न पडला. अनगर्शाने शाप दिला, किती वेळ पाण्यात थांबायचं? पाण्याच्या बाहेर आले, ओले कपडे गुंडाळलेले आहेत. ज्ञानोबाराकडे गेलेले आहेत, ज्ञानोबाराकडे अनुष्ठान मांडून बसलेले. ज्ञानोबाराने दृष्टांत दिला, तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया मा थोर, काजो अवतार नाम याचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा जडली तुझ. लक्षात आलं का तुकोबाराचा अधिकार काय? ज्ञानोबा म्हणतात सर्वाश्रेष्ठ प्रिया मा थोर. तुकोबाराचा अधिकार लक्षात आल्यानंतर रामेश्वर भट्टाने तुकोबाराच्या चरणावर श्रद्धा समर्पित केली. तेव्हा परिणाम काय झाला? ते रामेश्वर भट्ट सांगतात, त्यांच्या समागमात आलो आणि मला विसावा भेटला. मने रामेश्वर त्याचे समागमी. आणि पुढं काय झाले? हे झाला हा म्हणले असते ते एकच ते घेतलं असतं. झाला हा आरामदेह माझा म्हणत नाहीत ते, झाले हे आरामदेह माझे. हे शब्दानं तिन्ही देह घ्या. तिन्ही देहाला साधू विसावा देऊ शकतो, पण साधू सारखा विसावा कोणी देत नाही. म्हणून सांगितलेलं आहे, एकच करा, आपलं कर्तव्य आहे, साधूच्या पार श्रद्धा ठेवा. ती श्रद्धा, तो भावच आपल्याला विसाव्याला कारण ठरतो. म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव महाराज पटलं. साधू विसावा देतात.
महालाभ पदरात पडतो, जीव पुण्यवंत होतो. पण आमचा सातबारा भरलेला आहे ना सगळा. आम्ही करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं. आता तुम्ही अमृत सांगत आहे हो, अमृत वाढत आहे पण भांड्यात विष आहे ना. विषाच्या भांड्यातलं अमृत तारते का? ज्ञानोबा म्हणतात अमृते तरीच मरीचे जरी विखेसी सेविचे. विषाच्या भांड्यात घेतलेलं अमृत तारत नाही, मारतेच. आता पुण्यवंत होण्याचा उपाय सांगितला, पण आतापर्यंत आम्ही केलेलं भरपूरसं कर्म आहे ते पाप आहे ना आमच्या पदरात. ते तसंच राहिलं तर पुन्हा दुःख द्यायला तयार होईल ना. ते पहिले ते सांगा, ते कशानं जाईल. तू गो बरं दुसरं तिसरं काहीच करू नको, त्या साधूच्या नामाचा जप कर, त्याने तुझं पापही जाईल. तुका मने पापे, तुका मने पापे, तुका मने पापे, तुका जाती संताची याद पे, जाती संताची याद पे, जाती संताची याद पे. मेघे माझी वाचा तू, मेघे माझी वाचा तू, जाती संताची याद पे, जाती
पापही घालवते आणि पुण्योत्पत्ती करते अशी संतांची साधना आहे. पण तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. का साधूची साधना करायची याचं सरळ अशा प्रकारचं चिंतन आहे. पुण्योत्पत्तीसाठी करा, पुण्य का मिळवा, सुख पाहिजे असेल तर, पाप का निवृत्त करा, दुःख नको वाटत असेल तर. काही साधना पुण्यच देतात, पाप घालवत नाहीत. काही पाप घालवतात, पुण्य देत नाहीत. पण काही साधने ते फळ आहे, पापही अनिष्टाचाही परिहार करतात, अनिष्ट लाभ देतात. अशी साधूची साधना आहे. म्हणून दोन संताचा, दोन साधूचा अवतार या भूमीत झाला, अशी पावन भूमी आहे. म्हणून वेगळं काय चिंतन करावं, साधूचं चिंतन घडावून अभंगाचा प्रपंच आहे. मोठ्या प्रकारचा ग्रामशांतीचा हा भक्ती उत्सव आपण करत आहात. शांती हा संस्कार आहे आणि सामान्य नाही, मोठ्याने केलेला आहे. भगवान शंकरांनी शांती केली. घर बांधल्यावर शांती केली पाहिजे. शांती यादी सांगितलं, काही दोष राहतात ते दोष निवृत्तीसाठी शांती केली पाहिजे. शांतीसाठी ते कुबेरजीला वाटलं आपण एवढं मोठ्या महालात राहतो ना, आपले गुरुजी स्मशानेश्वरला एवढ्या स्मशानात राहतात, मग गुरुजीलाही चांगला आता नवनिधीचा स्वामी आहे, गुरुजीला चांगलं नगर बांधून दिलं. कशाचं? सोन्याचं नगर दिलं, सोन्याचं. आणि वास्तुशांतीला ब्राह्मण बोलावले. कोण? हो, रावण महाराज. असे मंत्र म्हणले महाराज. यजमान खुशच झाले. म्हणे ब्राह्मण भाऊ खूप पाहिले, पण असे शुद्ध मंत्र म्हणणारे पाहिलेच नाही. काय स्तुती केली. यजमान म्हणे ब्राह्मण बुवा खुश आहे, मागा तुम्हाला काय मागायचं, मागा दक्षिणा पाहिजे तेवढी. त्याने सगळे आम्हाला असेच म्हणतात. त्याने वचन घ्या, दिलं ना वचन. पार्वती माता तेवढ्यात घरात गेलेल्या आणि वचन दिलं. म्हणे काय? म्हणजे ज्या घराची ज्या एवढ्या वास्तूची शांती केली ना, ते त्याचा 7-12 तेवढा नावे करून द्या. पार्वती माता तिकून आल्या. म्हणे चला आता आपलं घरी जायचं. म्हणे घरी हे नाही का घर आपलं? नाही, आता वास्तुशांती झाली ना. त्याने हे आपलं नाही. म्हणे कोणाचं आहे? म्हणे घेतलं त्याने दान. म्हणून तर जाळी आली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. मोठ्या मोठ्याने वास्तुशांती केली देवा. रामप्रभूच्या जीवनातला प्रसंग सांगतात. विश्वकर्म्यांनी नगर रचना केल्यानंतर त्यांनी सुद्धा वास्तुशांती म्हणजे ग्रामशांतीचा विचार तिथं आलेला आहे. पुराणात कथा आलेली आहे, स्कंद पुराणात कथा आहे. विश्वकर्म्यांनी ज्यावेळेस नगराची रचना केली, नगराची रचना केल्यानंतर या नगरात सुख शांती समाधान नांदावं, या नगरीची भरभराटी व्हावी म्हणून स्वतः बृहस्पतीला बोलून त्याची शांती केली. अशा कथा आपल्याला पाहायला सापडतात. त्याच न्यायाला अनुसरून यद्यदाचरते श्रेष्ठा, त्या न्यायाला अनुसरून या पावन बेलाड नगरीची आपण ही ग्रामशांती करत आहात. सगळ्यांचा सहभाग, सगळ्यांचं सहकार्य आहे आणि मला वाटतं मोठ्यांचा आशीर्वाद आहे. परमश्रद्धेय पूजनीय आमचे तुकाराम बाबा आज उपस्थित आहेत. बाबांच्या मार्गदर्शनात गुरुवर्य भास्करगिरी बाबा यांच्या मार्गदर्शनात हा भक्ती उत्सव आहे. आणि विशेषत्वानं पाहायचं झालं तर ही मंडळी सामान्य नाही. आपण श्रीराम बाबाला पाहिलं नाही, आपण सखाराम बाबाला पाहिलं नाही, पण आपण तुकाराम बाबाला पाहतो म्हणून आमची श्रद्धा आहे. सखाराम बाबा कसे असतील तर म्हणजे श्रीराम बाबा सारखेच असतील, आणि श्रीराम बाबा कसे तर तुकाराम बाबा पाहतो म्हणून तुकाराम बाबा सारखेच असते. कारण प्रत्येक महात्मा आपलं तेज कुठंतरी ठेवत असतो, प्रत्येक देवता आपलं तेज कुठंतरी ठेवतात. म्हणून हे तेजोनिधीनं संपन्न असणारे महात्मे, तीच ओजस्वी तेजस्वी परंपरा, त्या परंपरेची कृपा आपल्या गावाला प्राप्त आहे. भजनानंदी महात्मे या गावात अवताराला आले. कितीतरी भजन करत 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 त्या भजनाचं संक्रमण, भजनाचे संस्कार प्रसारित करत 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 भगवत स्वरूपाच्या ठिकाणी विलीन झालेत. असे साबे मामासारखे मोठी मोठी मंडळी, दिग्गज मंडळी, ज्यांचा संबंध भाऊसाहेब महाराजासह, गुरुवर्य रामचंद्र महाराजासारख्या महापुरुषांच्या सहवासात ते राहायचेत. अशा मोठ्या मोठ्याचा दिग्गजाचा संबंध ज्यांचा आला, अशी मंडळी याच बेलाड नगरीतली आहेत. आणि 2 महात्म्याला जन्म देणाऱ्या दोन्ही माता याच भूमीत अवताराला आलेल्या आहेत. अशी पावन भूमी, या भूमीत
कीर्तन करण्याच्या उद्देशानं मी आलोच नाही. अशी पावनभूमी असेल तर तिथं दर्शन घ्यायला जावं म्हणून या भूमीचं दर्शन घेण्यासाठी आलो. अशी पावनभूमी आहे. गोड अशा प्रकारचा आज विशेषत्वानं आशीर्वाद देण्यासाठी लांबून गुरुग्रहीची आले का सोये गुरुनीची धाडिले. ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे आमचे श्रद्धेय परमपूजनीय रवींद्रजी बाबा आज उपस्थित झालेले आहेत. ही सगळी साधू मांदियाळी या उत्सवात येत आहेत. दिवसेंदिवस एकापेक्षा एक महात्मे या उत्सवाला येत आहेत. सगळ्या देवतेचा, सगळ्या साधूचा, सगळ्या संतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहे. मला वाटते आशीर्वाद हीच खरी शांती आहे. आशीर्वादाशिवाय शांती भेटत नाही. आशीर्वाद नाही भेटला तर अशांतताच आहे. ती खरी शांती भेटली पाहिजे. या शांतीपासून त्या शांतीकडे जायचं आहे आपल्याला. कोणती? ज्याला स्वरूप शांती म्हणतात. बाकी ही तात्पुरती शांती असेल. विषय भेटल्यानंतर होती शांती, सकाम शांती नाथबाबा म्हणतात. खरी ती निष्काम शांती आपल्याला भेटली पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे स्वरूप शांती. गिळोनी ज्ञाते ज्ञाता ज्ञान ही मागुते हरपे ते निवृत्ते शांती पैगा. आणि अशी शांती साधूच्या कृपेनं प्राप्त होते, साधूच्या चिंतनाने प्राप्त होते. अभंगाचा प्रपंच परमश्रद्धेय परमपूजने शारंगधरजी महाराज गोळेगावकर ते आज उपस्थित आहेत. अशा सगळ्या महानुभावाला नतमस्तक होतो. आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. आश्चर्य याचं आहे आज अविचाराचा झंझावात सुटलेला आहे. आणि अशा अविचाराच्या झंझावातात सुद्धा तरुण वर्ग कीर्तनात आहे. हे गावाचं मोठं पुण्य आहे, मोठं भाग्य आहे. म्हणून बहुतेक हे तरुण बाहेर तर होऊन सापडतात, पण आपल्या गावातले तरुण कीर्तनात सापडतात. हे आश्चर्य आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि पाठीमागच्या पूर्वसुरीच्या पुण्य जी आहे त्याची शिदोरी आहे. ही शिदोरी वृद्धिंग स्वरूपाची व्हावी अशी सद्भावना करतो. झालेली सेवा देवाच्या चरणी, संताच्या चरणी समर्पण करतो. वाणीला थांबवतो. मोठ्या प्रेमानं टाळी वाजवून सगळेजण एकदा संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर